गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। वाढती वीज बिले, विविध अतिरिक्त आकारणी तसेच स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी उल्हासनगर 3 येथील साईबाबा मंदिराजवळील महावितरण कार्यालयावर जोरदार आंदोलन केलं। यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण विरोधात घोषणाबाजी करत ग्राहकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधलं। यावेळी बोलताना मनसे नेत्यांनी आरोप केला की महावितरणकडून ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी दबाव टाकला जातोय, मात्र कोणत्याही ग्राहकाला त्याच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर स्वीकारण्यास भाग पाडता येणार नाही। राज्यभरात स्मार्ट मीटर योजनेविरोधात अनेक संघटना आणि नागरिकांनी विरोध दर्शवलेला असताना महावितरणकडून ही प्रक्रिया सुरूच ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत मनसेने इशारा दिला की शहरातील कोणत्याही भागात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना मनसेच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आंदोलनादरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानंतरही महावितरण मनमानी कारभार करत असल्याचा दावा केला। सरकार महावितरणच्या माध्यमातून खासगी कंपन्यांना लाभ मिळवून देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। देशातील सर्वाधिक महागडी वीज महाराष्ट्रातील नागरिकांना मिळत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार वाढत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली आहे। वाढत्या वीज बिलांवर तातडीने नियंत्रण आणावे, अतिरिक्त आकारणीचा फेरविचार करावा आणि स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी मनसेने केली आहे। अन्यथा आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय। आंदोलनाच्या शेवटी मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी केली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। शहरात बघितलं, दिवसातून 10 ते 15 वेळा लाईट जाते। लाईट तर जाते, पण महावितरणची कुठलीही सेवा ही सुरळीत नाहीये। ग्राहकाला कुठली जी सेवा पुरवली गेली पाहिजे त्या पद्धतीने ती पुरवली जात नाहीये। असं असताना 48 तासापूर्वी महावितरण ग्राहकाला व्हॉट्सअप, ईमेल आणि टेक्स्ट मेसेजवरती एक मेसेज पाठवतं की तुमचं मीटर आम्ही 48 तासात बदलून तिथे स्मार्ट मीटर बसवणार। मुख्यमंत्री सांगतात की स्मार्ट मीटर बसवणं कंपल्सरी नाहीये। एकीकडे महावितरण सांगतं की 48 तासात मीटर बदलणार। नेमकं प्रशासन खरं बोलतोय की प्रशासन खरं बोलतोय ते कळायला मार्ग नाहीये। त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ग्राहकांची लूट केली जाते ती लूट अजून प्रशासनाच्या लक्षात आलेली नाहीये। आज जर आम्ही वीज बिल भरतो, मला जर मी 1000 रुपये लाईट बिलचा वापर केला तर 1000 रुपये एक्सेस चार्जेस मला भरावे लागतात। तुम्ही जर इथे बघितलं स्थिर आकार याच्यामध्ये 550 रुपये। त्याच्यानंतर मी जो वीज वापरली ती फक्त 950 रुपयाची वीज वापर माझा झालेला आहे। त्याच्यानंतर यांचा वहन आकार 164 रुपये, इंधन समायोजन आकार 37 रुपये आणि वीज शुल्क 16% जवळपास 350 रुपये। असे या छुप्या मार्गाने MSCB जवळपास जर 1000 रुपये बिल असेल तर त्या ग्राहकाला 2000 रुपये बिल जातं। वेगवेगळ्या मार्गाने लूट केली जाते। त्याच्यानंतर एवढे पैसे घेतल्यानंतर MSCB परत आम्हाला एक बिल पाठवतं की अतिरिक्त सुरक्षा ठेव। अतिरिक्त सुरक्षा ठेवचं काय असतं की ही सुरक्षा ठेव म्हणजे तुमचं डिपॉझिट आहे। जर मी वर्षातनं 2000 रुपये डिपॉझिट भरतो आणि माझं लाईट बिल जर रेग्युलर आहे तर हे पैसे माझे महावितरणकडे जमा असले पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी मला व्याज दिलं पाहिजे। परंतु ही जी रक्कम आहे माझ्याकडनं घेतल्यानंतर ही रक्कम बिलामध्ये कुठेही दिसत नाही, म्हणजे ही रक्कम सुद्धा माझी चोरी होते। यात महावितरण चोरी करते। वेगवेगळ्या मार्गांनी ग्राहकांना लुटण्याचं काम महावितरण करत असताना सुद्धा महावितरण तोट्यात आहे असं दाखवून अदानी जो आमच्या सरकारचा जावई आहे त्याचे जे स्मार्ट मीटर आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये जोर जबरदस्तीने लावण्यात येतात। आज आम्ही त्यांना सक्त सांगितलं, आतापासून जर कुणी स्मार्ट मीटर लावायला आला आणि त्याला जर आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, त्याला माणसे जबाबदार नसणार आहे। त्यामुळे हे स्मार्ट मीटर लावायचं बंद करा।
अदानीची गुलामगिरी करायचं बंद करा आणि जे काय असेल ग्राहकांना रेग्युलर तुम्ही बिल द्या. हे बघा, आम्ही गुन्हे दाखवायला मनसे गुन्हे व्हायला कधीच घाबरत नाही. इथे जेवढे पदाधिकारी उभे त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहे. आम्ही आमच्यावर गुन्हे काही चोरी दरोडा किंवा कुठल्या मर्डर बिडरचे नाही आहेत. आम्ही लोकांसाठी काम करतो. जेव्हा लोकांवरती अन्याय होतो तेव्हा आम्ही कायदा हातात घेतो. त्यामुळे आमचे काही असे गुन्हे आहेत आणि अशा गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही. एक नाही 10 गुन्हे दाखल करावेत, आम्हाला त्यांनी काही फरक पडणार नाहीये. स्मार्ट मीटर आणि स्मार्ट प्रीपेड मीटर हो, गोलगोल फिरवत आहे प्रशासन. स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटर आहे. आज मला सांगा, एखादा हातमजूर रोज 300 रुपये 500 रुपये नाक्यावरती कमवतो, त्याच्यानंतर तो घरी येतो, आता त्याचा उदरनिर्वाह असतो. आज जर MSCB काय करते, 8-10 दिवस देते, 10-12 रुपये दंड घेते, परंतु 10 दिवस त्याची लाईट चालू असते. इथे स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर लावल्यानंतर रात्री 12 वाजता डॉट लाईट बंद होणार. मग त्या परिवाराने किंवा त्या घरात असलेल्या रुग्णांनी का अंधारात राहायचं का? म्हणजे हे लोकांना मारायला निघालेत का अदानीसाठी? आपल्या या इशाऱ्यानंतरही जर मीटर लावणं सुरूच राहिलं तर पुढचं पाऊल. कळेल तुम्हाला, लावतं द्या मीटर. मीटर लागल्यानंतर आम्ही दाखवू काय करायचं ते. सरकार आणि महावितरणची मिलीभगत वाटते का? 100% सरकार अदानीसाठी काम करते आणि प्रशासन हे सरकारसाठी काम करते. फक्त तू तेरी बी चूप मेरी बी चूप, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, मरणार आहे तो ग्राहक. शेवटी काय अन्याय हा ग्राहकावरतीच होतोय, लुटल्या ग्राहक जातोय. यांचं तर सगळं व्यवस्थित चाललंय. पण मी या अधिकाऱ्यांना सांगितलं, आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहात त्या खुर्चीवर येणाऱ्या काळामध्ये जे भविष्यात अधिकारी असतील ते अधिकारी नसतील तर ते अदानी अंबानीची माणसं असतील. तेव्हा तुम्ही काय करणार? सरकारी नोकरी विसरून जायला लागेल. आज जर तुम्ही बघितलं तर जवळपास 90% खाजगीकरण झालंय. तुमच्या खुर्चीवर पण कदा येणार आहे? त्यांना मी विचारलं, तुम्ही ग्राहक म्हणून विचार करा, हे चार्जेस तुम्हाला परवडतात का? तर ते न परवडण्यासारखेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याही भावना त्याच आहे, पण त्यांच्या हातात काही नाही, त्यांचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे तेही मजबूर आहेत. 100% आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न करू, सगळे एव्हिडन्स जमा करू. आम्ही त्यांना एक पत्र दिलंय, त्या पत्रामध्ये कोर्टाने निर्णय दिलाय की कुठल्याही ग्राहकाला तुम्ही प्रीपेड मीटर लावताना जबरदस्ती करू शकत नाही. मुळामध्ये हे लोक कोर्ट ऑफ कंटेम करतायत, यांच्यावर कोर्ट ऑफ कंटेम दाखल झाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.